होतो ते राहणे गेलो. माणसानं गोष्ट सांगते मालवणचं, सासू म्हणते मटण कर झिंग्या कोंबड्याचं. जबरदस्त. योगी बाबू 5 बार और ट्राई करूंगा ना तो हो जाएगा. सॉरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आमच्या गावात आहेत इनमीन 7-8 पोरं. मग आम्ही सर्वांनी ठरवलं की आज पार्टी करूयात. पार्टी म्हणजे साधी बरं का, नाहीतर तुमचा गैरसमज व्हायचा. अच्छा. आणि मग त्यासाठी आपण आज करणार आहोत पोपटी. त्यासाठी सर्व लागणारं सामान घेऊन आम्ही ऑफरोडिंग करत जंगलाच्या दिशेने निघालो. निंजा जेडेक्स टेनर ती तुझी जेडेक्स टेनर आहे. झेडेक्स 23 लाखाची. भाव आपला लय श्रीमंत आहे. अरे भाई ते लाव बटन कुठे आहे? बटन पिक कर. तर मित्रांनो, आता आपण चाललोय नदीवरती पोपटी बनवण्यासाठी आणि मटका सुद्धा घेतलेला आहे. आणि हे सध्या साहित्य सर्व घेतलंय, तुम्हाला खाली गेल्यावर दाखवतो. आणि या संतोषच्या म्हशी आहेत. संतोष निकम त्यामुळे दाखवतात कुठे मटका करायचं ते. इथे करूया, चालेल ना? हा चालेल, मस्त वाटतं. तर मित्रांनो, ही जागा निवडली संतोषने. साहिल, केतन, कल्प्या आणि हा सोहम. तुझं मत काय? माझं काय मत नाही रे, काय कारण आमच्या गावचा एकमेव वांदर आहे जो मानवी रूपात जन्माला आलाय. बोकड आहे. तुझं मत काय आहे? चालू आहे. बोलून टाक, काय बोलायचं त्याला बोलून टाक. जेवढे शिवाय काय तेवढा घालून टाक. मित्रांनो, पोपटी करण्यासाठी आपल्याला पुढील साहित्याची गरज असते. चिकन, मटका, भांबरूड, केळीची पानं, धागा, अंडी आणि पावट्याच्या शेंगा आणि फाटी सुद्धा लागतात. आणि चिकनला मॅरिनेट करण्यासाठी पुढील साहित्याची गरज लागते. आता आम्हाला चिकन साफ करायचं आहे. त्यासाठी आम्ही इथे पहिली परातीला नीट धुवून त्यावरती चिकन घेणार आणि साफ धुणार. आणि हे आलं लसूण पेस्ट ती पण त्यामध्ये टाकून चिकनला मॅरिनेट करायचं असतं. पहिलं आपण चिकन साफ करून घेऊयात. संत्या, चिकन किती वाजता घेतो? आणि चिकन लेग पीस. काय बोलतोस? मित्रांनो, आता आपलं चिकन एकदम धुवून एकदम साफ झाले. आता आपल्या त्यामध्ये आलं लसूण पेस्ट अजून काय टाकायचं आहे? तर आपण मसाला टाकूयात मित्रांनो. हो दे झणझणीत. भीती वाटते तिकडे. मी टाकून टाकतात का नाही? हा, ते नक्की काय माहित नाही मला. ते नाही, कमेंट करून सांग. कमेंट करून सांगा. पण मीठ नक्की करेल. तर मित्रांनो, आता आपण सगळी सामग्री टाकून झाले. आता आपल्याला चिकन नीट मिक्स करायचंय. हा, घाबरतो का तू? तो वाला टाकून टाक. ह्याला बरं चव वेगळी लागली तर बरं. त्याला पाहिजे ते राहणे गेलो. माणसानं गोष्ट सांगते मालवणचं, सासू म्हणते मटण कर झिंग्या कोंबड्याचं. अरे वा, दारातो उजेड बॅटरीचो आणि हलवून दाखवते र गांज कोंबड्याचं. मित्रांनो, आता हे ओले पावटे आहेत आणि तो चिकन मॅरिनेट केलेला आहे आणि ही केळीची पानं आणि तो भांबरूड. आता आपण त्या मटक्यामध्ये आपण पॅकिंग करून घेणार प्रॉपर. पहिल्या आधी आपण हे चिकन या केळीच्या पानामध्ये व्यवस्थित बांधून घेणार आहोत. तर चला आपण स्टार्ट करूयात. दोनच घे. दोन घे. चालेल, बरोबर आहे. हां, मार फोल्ड. बस, बरोबर आहे. नाही पडू, थोडा बाहेर पडायचा पडणं पडत तेवढा. दे इकडे. पार्सल घेऊन हो हो
बस बस ठेवून दे इकडे. पॅशन आहे आपलं. मी पण मुंबईला सांगतो बाबा, मी गावाला बकऱ्या चालवायचो. मुंबईला रुबाबच सांगतो, माझ्याकडे धंदा होता, 50 बकऱ्या होत्या बोललो. बकऱ्यांची होतो पहिला, नंतर मुंबईला आलो, कंटाळा आला तो. सरळ लाजत ना, पॅशन आहे, धंदा आपला ना. केतो नाही ना पापी मेला. अश्मळ घेऊन करायचं साहिल पेटवतोय नाही पेटणार. हे साहिल आहे भाई, मला जायचं. अंडी हा बांबरूड काय ते शेंगा टाकूया तेवढी अंडी टाकू वरतून भांबरूड संपला. एलियनची अंडी एवढं कोंबडी दाणेसुराचे अंडे आणलेस का पण? मित्रांनो, चिकन मटक्यामध्ये भरत असताना आपल्याला लेअर वाईज काम करावं लागतं. सर्वात आधी भांबरेट खाली टाकावं लागतं, त्याच्यावरती आपल्याला पावट्याच्या शेंगा टाकाव्या लागतात आणि थोडं त्यात चवीनुसार मीठ टाकायचं असतं आणि त्याच्यावरती आपल्याला चिकनचे पीस टाकायचे असतात आणि वरती अंडे टाकायचे असतात. ही लेअर कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा हीच लेअर पुन्हा रिपीट करायची असते आणि शेवटी झाकण बंद करत असताना भांबरूट टाकून मस्त पॅक करून घ्यायचं. भांबरूट टाकल्यामुळे चिकनला थोडी वेगळीच टेस्ट येते आणि टेस्ट खूप छान लागते. झाली सगळी रेसिपी एकदम परफेक्ट बसलेली आहे. शेवटी पूर्ण भांबरूट भरून झाल्यानंतर आपल्याला ते टाकायचे आहेत. मटक्याचं झाकण आहे ते आपल्याला मातीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. येस येस. अजून तिकडे चिकनचे दाणे तिकडे राहिलेले आहेत. चिकनचे दाणे ते बघू शकता. पीस केस काय फेकले तुझं? ते वयोमानानं सर होतं. कधी मीठ पाव किलो. तर मित्रांनो, अंड्याची शार्पनेस बघू शकता तुम्ही. गोल आहे गोल गोल एकदम शार्पनेस. तुमच्याकडे चौकोनी असेल. हा आमच्याकडे मुंबईला चौकोनी मिळतं. आम्ही दुबईला होतो तिकडे पण चौकोनीच मिळतं. फोकस कर जरा. झाला फोकस. नाही ते बापेलो तू बोलतो ना. राहू दे राहू दे. संतोष तू पण ना. बफेलो कुठे गेले बघ. बफेलो भांबरूड पॅक पाहिजे ना. केळीचं पाना बघ इथे सिटी मारेल नाही तर पक्कन होईल एकदा. नाही असं चिकन जमवायला लागेल तिकडे तिकडे. स्पोर्ट वर म्हणजे पाणी लागला आधी माती वगैरे लावायला लागेल ना त्याला. हा इकडं असं कायच लागेल. नाही अजिबात नाही. नैवेद्य. वा थँक्यू. इतकं कामाला लावलंय एवढं काय नव्हतं त्याचं काय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मडक्याला माती लावून झालेली आहे. ओली माती लावावी लागते मडक्याला, तर ते आतमध्ये हवा बाहेर येत नाही आणि बाहेरची हवा आतमध्ये जात नाही. त्यामुळं आतमध्ये चांगलं पाणी सुटतं मडक्याला आणि मग त्यातून चिकन शिजायला सुरुवात होते. ओके धागा घे धागा. तिकडे वेगळं पिक्चर चालू आहे. कवाली बोले कवाली काय बोलणार. धाकतोडून करायचं दहा तर करता. धाकर तिकडे दहा धाकेड ते कपिलो पाणी पिया. ते हा त्याचा होते चिकन. अशी डिझाईन लावतोस. कशात एवढा एवढं पेटवलाय मी. गवट कशात एवढा एवढं पेटवलाय मी. पूर्ण काय पेटले त्याच्या आतमध्ये प्रॉपर शिजले. जाऊया थोड्याला घरी नको जाऊया. गाडी आहे त्याच्या बॅटने. मित्रांनो, इकडे नेचर पाहू शकता किती छान आहे. आणि आम्ही मागच्या वेळेला कांडाळ टाकली होती ती इथेच टाकली होती. खूप मासे आहेत आतमध्ये. आणि इकडे मस्तपैकी आम्ही पोपटी करतोय. आणि आसपासचं नेचर पाहू शकता किती छान वाटतंय. मित्रांनो, साधारणतः अर्धा पाऊण तास मटका आगीमध्ये ठेवल्यानंतर आता त्याला आम्ही बाहेर काढणार आहोत. हो सायलीचं दिमाग बघ काय चाललंय ते. लागला का. मित्रांनो,
खूप गरम आहे, वाफ आहे खूप, त्यामुळे थोडं थंड व्हायला ठेवतोय आम्ही. बाकी सर्व माती वगैरे सर्व काढले आता प्रॉपर. आणि हा केळीचं पान सुद्धा साईडला गेलाय. मीच बांधलंय मीच. तो भांबरूट काढू का मी आता नाही आता बोलतो मी ना भांबरूट काढून घ्यायचं. काढ काढ होत होत. खराबली पण अर्धी खाली खराब खराब ना हो बरोबर हाड उडं व्हायला की नाही मला वाटत नाही की नाही तुम्हाला काय काय शिरलं सर काय काय खा तुम्ही तू गपची डोळा शिजलाय ते काय नाही. मला पण दाखवू. एक नंबर. किती जण 5 जण ना शेमता असते तुझ्या कडक असे जबरदस्त एक नंबर. सोमता बाजूला ठेवास काय तो कुठं आहे वाढी उठव ते चपली उठव तरी चपली. तर मित्रांनो आता आम्ही पोपटी वगैरे बनवली आणि खाली सुद्धा. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जे आम्ही इथे जर जे काही कचरा झाला असेल तो आम्ही आता घरी घेऊन जाणार आहोत. आणि बाकी तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर मित्रांनो असंच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण काहीतरी डिफरंट ट्राय करू. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय. सासू म्हणते मटण कर झिंग्या कोंबड्याचो. अरे वा दारातो उजेड बॅटरीचो हलवून हलवून दाखवते र गांज कोंबड्याचो.